पण आता पुण्यामध्ये जे आजार चालले त्याबद्दलच मी आज आरोग्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विटही केलेलं आहे, कारण का माझा स्वतःचा मतदारसंघ खूप इफेक्टेड आहे आणि अफेक्टेड एरियामध्ये असताना गेले जवळपास 5 ते 10 वर्षामध्ये पुण्याच्या आजूबाजूचं पाण्याचं जे प्रदूषण होतंय ते प्रचंड वाढतंय आणि ह्याच्यासाठी आम्ही अनेक उपक्रम केले, केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला आणि जन आंदोलन कधीतरी काहीतरी विषयांमध्ये राजकारण बाजूला ठेवून या देशामध्ये पाणी स्वच्छतेसाठी एक मोठं जन आंदोलन उभं करावं लागणार आहे. मला आठवतं हर घर जल नावाचा एक खूप चांगला उपक्रम केंद्र, मी तेव्हा कौतुकी त्या स्कीमचं केलं होतं. काय त्याचं नाव, जलजीवन मिशन मध्ये त्या कार्यक्रम तो केंद्र सरकारने सुरू केला. आय एम नॉट टेकिंग अवे फ्रॉम द इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट, पण जल जीवन मिशन, मला खूप दुःख होतंय हे बोलताना, पण जल जीवन मिशन ज्या अपेक्षेने जेवढा निधी जल जीवन मिशन मध्ये टाकला त्याचा इम्पॅक्ट तेवढा या देशात झालाय का, हा एक मोठा प्रश्न आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, जल जीवन मिशनच्या अनेक ठिकाणी पैसे आलेले आहेत, निधी पडलेला आहे, पण घरात नळ नाही गेले किंवा सोय झालेली नाही. आणि त्याच्याच बरोबर या जल जीवन मिशनचं एक्सटेन्शन म्हणजे प्रदूषित पाणी होतं. त्याच्यामध्ये काय पुढे झालं, करोडो लाखो करोडो रुपये त्या जल जीवन मिशन मध्ये गेले. खरंच नळ आले का, खरंच प्रदूषण कमी झालं का, प्रत्येक घरात नळ फोडला का.